नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं दुसरं ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन स्टडी केलेलं आहे. पहिलं ॲप्लिकेशन कोणतं होतं? व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे पहिलं ॲप्लिकेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे wall or way of death. दुसरं ॲप्लिकेशन कोणतं आहे? वॉल ऑर वे ऑफ डेथ. अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा, म्हणजे अतिशय इंटरेस्टिंग हे ॲप्लिकेशन आहे. म्हणजेच वॉल ऑर वेल ऑफ डेथ याला थोडक्यात आपण काय म्हणतो? मौत का कुआं. म्हणजेच आपण ज्यावेळेस यात्रेमध्ये जातो, एक त्यामध्ये एक स्टंटचा एक खेळ असतोय तिथं, म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण? मौत का कुआं. म्हणजे पाहिलेलं असेल आपण. आता तो मौत का कुआं म्हणजेच काय आहे, कसा असतो? त्यामध्ये एक सिलेंड्रिकली असा सर्क्युलर ट्रॅक बनवलेला असतो. सिलेंड्रिकली सर्क्युलर ट्रॅक. त्यामध्ये ज्या टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, त्या बरोबर त्या वॉलवरून काय होतात? मूव्ह होतात. हाय स्पीडने सुद्धा काय होऊ शकतात? त्याच्यावरती मूव्ह होऊ शकतात. त्या कशा मूव्ह होतात, म्हणजे त्यांचं स्पीड काय असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, त्याचा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं? स्टडी करायचं. मग आता सुरुवातीला मी काय करतो? तसा एक सर्क्युलर ट्रॅक इथं बनवण्याचा प्रयत्न करतो. असा एक सिलेंड्रिकल ट्रॅक काय केलेला आपण इथं बनवलेला आहे. आता हा जो दिलेला आहे सिलेंड्रिकल ट्रॅक, म्हणजे हा वरून ओपन आहे आणि त्यानंतर ह्या वॉल्स असणार आहेत. म्हणजे ह्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला? एखादी व्हेइकल असेल किंवा एखादी फोर व्हीलर असेल, ती काय होणार आहे? याच्यावरती मूव्ह होणार आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कलच्या मार्फत ती काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. आता सपोज मी इथला एक पॉईंट कन्सिडर केला, म्हणजे ज्यावेळेस ती व्हेइकल मूव्ह होत असेल, ती कशी मूव्ह होणार आहे? त्या टाईपनुसार ती काय होईल? मूव्ह होईल. मग आता हा जो पूर्ण आपल्याला सिलेंड्रिकल ट्रॅक दिलेला आहे किंवा सिलेंड्रिकल सर्क्युलर जो ट्रॅक आहे, त्याचा बरोबर हा काय असणार आहे? सेंटर पॉईंट असेल. मी इथे पॉईंट दाखवतो सी, म्हणजे सी काय? सेंटर पॉईंट. बरोबर ना? सर्क्युलरचा तो काय असणार आहे? सेंटर असेल. आता एनी पोझिशनला ज्यावेळेस ही व्हेइकल असेल, कोणत्याही पोझिशनला व्हेइकल असेल, सपोज त्याचा मी हा पॉईंट कन्सिडर केलेला आहे, मग ह्या पॉईंटवरती वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. म्हणजे ती व्हेइकल कोणत्याही पॉईंटला असो, मी जो सर्क्युलर ट्रॅक बनवलेला आहे याच्यामध्ये, त्या सर्क्युलर ट्रॅकवरती कोणत्याही पॉईंटला असो किंवा कोणत्याही पोझिशनला असो, त्या व्हेइकलवरती डिफरंट फोर्सेस काय होतात? ऍक्ट होतात. आणि त्या डिफरंट फोर्सेसचा स्टडी म्हणजेच आपण काय सांगितलेलं आहे? डायनॅमिक्स सांगितलेलं आहे. मग आता इथला जो पॉईंट आहे, जेव्हा ह्या पॉईंटवरती व्हेइकल असेल तेव्हा त्याच्यावरती वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतील. त्यामधला फर्स्ट फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. फर्स्ट फोर्स कोणता दाखवलेला आहे आपण? नॉर्मल रिएक्शन. मी तर राईट करतो नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन एन. नॉर्मल रिएक्शनचा सिम्बॉल कोणता आहे? कॅपिटल एन. आता जो नॉर्मल रिएक्शन आहे त्याची डायरेक्शन कशी भेटली जाते? हॉरिझॉन्टली. कशी डायरेक्शन आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे. किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शन तर आहेच, त्याच्याच बरोबर तो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे जो सर्कलचा जो सेंटर आहे त्या सेंटरकडे कसा असणार आहे? तो टुवर्ड्स असेल. म्हणजे नॉर्मल रिएक्शनची जी डायरेक्शन आहे ती कशी असणार आहे? हॉरिझॉन्टली ऑर टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल. मग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल जर असेल तर त्याला थोडक्यात काय म्हणतो आपण? सेंट्रिपेटल फोर्स. कोणता फोर्स असणार तो?
सेंट्रिपेटल फोर्स. कोणता फोर्स आहे तो? सेंट्रिपेटल फोर्स, राईट. त्यानंतर दुसरा फोर्स एक ऍक्ट होतो याच्यावरती. तर दुसरा फोर्स कोणता असणार आहे? त्या व्हेकलचे जे वेट आहे ते वेट किती असणार आहे? EMG. त्या व्हेकलचं वेट किती असणार आहे? EMG असणार आहे. आणि तो जे वेट आहे ते वेट नेहमी कसं असणार आहे? ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे मी तर राईट केलेलं आहे. वेट EMG ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट EMG ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. तिसरा फोर्स ऍक्ट होतोय त्या पॉइंट वरती EFES म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोणता? तिसरा फोर्स ऍक्ट होणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे तिसरा फोर्स कोणता ऍक्ट होतो? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तो जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो बरोबर ह्या पॉइंट पासून अपवर्ड डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन वरती काय होतो? ऍक्ट होतो. आणि जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे हा बरोबर जे वॉल असतील, जे वॉल आहेत बरोबर, जी वॉल आपल्याला दिसली जाईल त्यामध्ये, म्हणजे त्या वॉलची जी व्हर्टिकल डायरेक्शन आहे, व्हर्टिकल आणि जे व्हेकलचे टायर्स असतील त्या दोन्ही मधला जो फोर्स आहे तो म्हणजे कोणता असणार आहे? स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. म्हणजे EFES घेतो आपण त्याला. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याची डायरेक्शन कशी असणार आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असेल. आणि तो फोर्स कशामध्ये भेटतो आपल्याला? व्हर्टिकल वॉल अँड टायर्स यांच्यामधला तो फोर्स असणार आहे. असे 3 डिफरंट फोर्सेस काय होतात? कोणत्याही पोझिशनला व्हेकल असेल जेव्हा मूव्ह होत असणार आहे तेव्हा त्याच्यावरती हे 3 फोर्सेस काय होतात? बरोबर तिथं ऍक्टिव्ह होतात आपल्याला. मग आता याच्यावरती जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे? डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. म्हणजे बरोबर बॅलन्सिंग फोर्स आहे. म्हणजे मी तर राईट करतो देअरफॉर EFES इज इक्वल टू EMG. काय राईट केलेलं आहे? EFES इज इक्वल टू EMG. कारण जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे? डाऊनवर्ड फोर्स असेल. सपोज मी याला इक्वेशन नंबर दिला 1. इक्वेशन नंबर किती? 1. तर त्यानंतर हा जो नॉर्मल रिएक्शनचा जो फोर्स सांगितलेला आहे आपण विच इज इक्वल टू काय असणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे. कारण आपण मला सांगितलेलं आहे नॉर्मल रिएक्शन EN तो कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. आणि त्याच्याच बरोबर त्याची डायरेक्शन कशी आहे? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे. मग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे दोन्ही फोर्सेस कसे राहणार इथं? बॅलन्सिंग राहतील. म्हणजेच EN इज इक्वल टू मॅथमॅटिकलच्या स्वरूपात आपल्याला काय लिहिता येईल? EN इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड फॉर्म आहे MR ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपेटल फोर्सचा मॅग्निट्यूड फॉर्म काय लिहिला आपण? MR ओमेगा स्क्वेअर. आता इथं ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट अप करूया. ओमेगाची व्हॅल्यू काय येते? 3 डिवाइडेड बाय R. म्हणजेच MR ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे 3 स्क्वेअर डिवाइडेड बाय काय आला? R स्क्वेअर आला. एक R काय झाला याच्यामधून? कॅन्सल झालेला आहे. म्हणजेच काय आलं इथं? M 3 स्क्वेअर डिवाइडेड बाय R. आणि त्याला इक्वेशन नंबर किती दिला आपण? 2. इक्वेशन 1 आहे आणि खाली इक्वेशन नंबर 2 आलेला आहे. M इज इक्वल टू काय दिलं आपण? MR ओमेगा स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट अप केली 3 डिवाइडेड बाय R. तिथं स्क्वेअर असल्यामुळे इकडे पुढे टर्मला काय येणार आहे? स्क्वेअर येणार आहे. एक R काय होईल याच्यामधून? कॅन्सल झाला. राहिलं काय? M 3 स्क्वेअर डिवाइडेड बाय R राहिलेलं आहे. आता त्यानंतर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 घेतलेले आहेत आपल्याला, बरोबर. आता जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणजे जो EFES आहे हा नेहमी आपल्याला कसा भेटला जातो? लेस दॅन EFES इज ऑलवेज लेस than or is equal to mu s into EM. Mu s means
स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, त्याला काय म्हणणार आहे आपण, स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि एन म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन. म्हणजे जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे हा नेहमी कसा असतो, लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस इंटू एन असतो. मग हेच मी काय केलं, मॅथमॅटिकलच्या स्वरूपात राईट केलेलं आहे इथं, एफ एस विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. एफ एस विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. आता मला एफ एस ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये माहित आहे, मला एन ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये माहित आहे. मी या दोन्हीच्या व्हॅल्यू काय केल्या, इथं पुट अप केल्या. म्हणजे काय येणार आहे, एम जी विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस ऐसा घेतला, आणि एन ची व्हॅल्यू किती आलेली आहे, एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. आता एम कॅन्सल होईल, जर मी इकडचा एम ह्या साईडला घेतला तर एम ला एम काय होणार, इथं कॅन्सल होणार आहे, राईट आहे. मग राहिलं काय इथं, जी विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. म्यू एस व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. आता त्यानंतर मी काय करतो, टर्म चेंज करून मांडतो. म्हणजेच व्ही स्क्वेअर हा याचा ठेवला इथं, डिवाइडची टर्म आपण इकडे घेतली, मल्टिप्लाय होणार आहे. म्यू एस इथं व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर ला मल्टिप्लाय, तो ह्या साईडला घेतला म्हणजे काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे कसं मांडता येणार आहे, जी इंटू आर, बेसची टर्म आपण इकडे घेतलेली, जी इंटू आर डिवाइडेड बाय म्यू एस इकडे घेतला म्हणजे काय झाला, डिवाइडेड केलेला, विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू काय झाला, इथं पीचा स्क्वेअर. काय होणार आहे, पी स्क्वेअर. आता त्यानंतर काय आलेलं आहे इथं, जी आर डिवाइडेड बाय म्यू एस विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू पी स्क्वेअर. म्हणजे जी आर डिवाइडेड बाय म्यू एस हा पी स्क्वेअर पेक्षा कसा असणार आहे, लेस दॅन ऑर इज इक्वल टू असेल. म्हणजे साहजिक पी स्क्वेअर कसा असणार आहे, याच्यापेक्षा मोठा असणार आहे किंवा ग्रेटर असणार आहे. म्हणजेच ही टर्म कशी मांडणार आहे आपण, पी स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू जी आर डिवाइडेड बाय म्यू एस. कशी टर्म मांडली आपण, पी स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू जी आर डिवाइडेड बाय म्यू एस. हे इक्वेशन आणि इक्वेशन सिमिलर असणार आहे. म्हणजे काय, जी आर डिवाइडेड बाय म्यू एस विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आहे. म्हणजे व्ही स्क्वेअर पेक्षा जी आर डिवाइडेड बाय म्यू एस हा लहान आहे, हे सांगितलेलं आहे आपण. इथं काय दिलेलं आहे, व्ही स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू जी आर डिवाइडेड बाय म्यू एस. म्हणजे व्ही स्क्वेअर हा जी आर डिवाइडेड बाय म्यू एस याच्यापेक्षा ग्रेटर दॅन किंवा इज इक्वल टू असणार आहे. मग आता मी काय करतो, स्क्वेअर कॅन्सल करून म्हणतो पी इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा असेल किंवा इज इक्वल टू असेल. म्हणजे मी फक्त इज इक्वल टू साइन घेतो, पी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी आर डिवाइडेड बाय म्यू एस. आणि ह्याची व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, एकदम मिनिमम असेल. व्ही मिनिमम इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी आर डिवाइडेड बाय म्यू एस. असेल दुसरं ऍप्लिकेशन, राईट, क्लिअर. आता या दुसऱ्या ऍप्लिकेशन वरती एक एक्झाम्पल आहे आपल्याला, त्या एक्झाम्पलचा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करू.